आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कसं शक्य आहे? मी क्लिअर आवाज ऐकला, हेल्प हेल्प असा. मला अजूनही शंका आहे की ती मुलगी म्हणजे अनु मॅडमच आहे. पूर्ण घर पिंजून काढलं आपण, कुठेच काही असं संशयास्पद वाटलं नाही. मला वाटतं तुमचा गैरसमज झालाय मॅडम. मॅडम, तुम्ही मॅडम मॅडम काय लावलंय? मगाशी पण म्हणाला. मला तुम्हाला नावाने हाक मारायचा अधिकार नाहीये. का मुद्दाम मनाला लागेल असं वागताय? तुम्हाला माहितीये मला हे नव्हतं करायचं, तरीही असं वागावं लागलं. मला जरा तरी समजून घ्या. मग काल रात्री एवढं घरी सगळं घडलं, तुम्हाला एकदा सांगावं असं वाटलं नाही? अहो, हे सगळं एवढ्या घाईत घडलं ना की मला सांगायला वेळ सुद्धा नव्हता. कसा मिळणार आहे वेळ तुम्हाला? आता तुमची फॅमिली आहे, शेअर करायला आपापसात आहेत माणसं. म्हणजे असं का बोलताय तुम्ही? तुम्ही, सावी आणि आदित्य, काल तुम्ही तुमच्या रूम मध्ये होता. इतक्या वेळा मी तुम्हाला व्हिडिओ कॉल केला, कारण मला तुम्हाला बघायचं होतं, मला सावीला बघायचं होतं. तुम्ही एकदाही अटेंड नाही केला. हे सगळं जे काय घडतंय तुमच्या परमिशननेच ना. धनंजय, मला माहितीये तुम्हाला राग आलाय, तुम्ही हर्ट झाला. ह्या सगळ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय आणि मला माहितीये माझी चूक आहे, मला मान्य आहे. मी त्याबद्दल माफी मागते, पण याचा अर्थ असा नाही की हे जे काही घडतंय ते मला आवडतंय. प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा ना. कसं पटवून देऊ? माझं कालही तुमच्यावर प्रेम होतं, आजही आहे आणि इथून पुढे कायम असणार. मग आपण एकत्र असू किंवा नसू. थांबा. तुम्हाला खरंच वाटतंय की माझा तुमच्यावरती विश्वास नाहीये? हे बघा, ऑनेस्टली सांगायचं झालं तर झालो होतो मी तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह. पण मग आता तरी खात्री पटली आहे ना? पण सुंदरी आहो, हे असं किती दिवस चालू राहणार आहे? म्हणजे मला
त्या आदित्यचं नाही पटत आहे की तो तुमच्या घरी येऊन राहतोय, पण मला हे पटत नाहीये. आणि आता तर मला असंही वाटायला लागलं की आदित्य फक्त माझं लग्न मोडायला किंवा फक्त सावीसाठी नाही आलेला. नक्कीच त्याचा अजून काहीतरी हेतू आहे. काय वाटतंय तुम्हाला, काय हेतू असेल त्याचा? माहित नाही, पण तुम्हीच बघा ना. आदित्य ज्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करतोय त्या शाळेचा ट्रस्टी कोण आहे? साहेब. एक्झॅक्टली. दुसरीकडे जसं मला वाटतंय की मध्यरात्री आलेली ती बाई, तुम्ही ऍडमिट केलेली बाई आणि आता ही किडनॅप केलेली बाई, त्या तिघी जणी नाहीये, ही एकच बाई आहे, अनु मॅडम. आणि मला राहून राहून असं वाटतंय की साहेब आणि आदित्य या दोघांनी मिळून हे प्लॅनिंग केलं. असं असूही शकतं ना? यू आर राईट. आपण आदित्यला इंट्रोगेट करू शकतो, म्हणजे त्याला बोलतं करू शकतो आपण. पण आपल्याला असं नाही करता येणार, कारण सावी आदित्यशी खूप अटॅच्ड आहे. उद्या जाऊन आपल्याकडून काही मागे पुढे झालं तर सावीला ह्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यापेक्षा बघा, मी आदित्यवरती लक्ष ठेवू नये. मी नक्कीच शोधून काढेन आदित्यचं आणि साहेबचं काय कनेक्शन. तुम्ही फक्त मला थोडा वेळ द्या. हे बघा सुंदरी, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, पण वेळ हातातून निसटणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर आपण कामात तर जिंकू, नात्यामध्ये हरू. धनंजय, मला आपलं नातं प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे, पण मी माझ्या कर्तव्यासमोर नतमस्तक आहे. मला फक्त 3-4 दिवस आहे. माझ्यावर विश्वास ठेव, कारण माझ्यासाठी तीच मोठी शक्ती. कोण आहे तुम्ही? सुंदरीला सांगायचं शहर सोडून जायला. लक्षात ठेवायचं, सगळ्यांना ढगात पाठवणार आणि पहिला तुला. कोणा तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? कृष्णा, ओकेच नाही? कोण होते ते आणि का मारत होते? माहित नाही मला. माझ्या बाईकच्या आडवी गाडी घातली त्यांनी आणि मारायला सुरुवात केली. कालच नाही मला. ठीक आहे, पुढचं. हॅलो. हो नाही चालेल, तुमची फाईल झाली कंप्लीट. अनिशा बोलेल तुम्हाला. हो चालेल, ठीक. अरे कुणी मारलं तुला एवढं? अरे तुझा जीव गेला असता तर. अरे
भाऊजी काय प्रकार आहे सगळा? भाऊजी सांगतो शांत व्हा. गुडघ्यात किती फुटलंय, रक्त यायला लागलंय, किती मारलंय त्यांना. आणि गुंडे म्हणत होते की सुंदरीला हे शहर सोडून जायला सांग. सर हे सगळं लय भयंकर आहे का बाई? आम्हाला लय भीती वाटायला लागली आहे ग. एक मिनिट. भाऊजी मला तुम्ही सांगा नेमकं काय घडलंय? सुंदरी, मी ऑफिस मधून घरी येत होतो तेव्हा रस्त्यात माझ्या बाईकच्या आडवी एक गाडी आली. त्यावरून 3 जण उतरले आणि मला काय कळायच्या आत मला मारायला लागले. तुम्ही सगळ्यांनी जो पुतळा बघितला होता ना सुंदरीच्या रूम मध्ये, त्याच्यावर जसा मास्क होता तसाच अगदी मास्क एका माणसाने घातला होता आणि तुम्हाला मारत होता. तो म्हणाला की सुंदरीला हे शहर सोडायला सांगा आणि जर तिने तसं केलं नाही तर तो सगळ्यांना संपवेल. आणि सगळ्यात आधी मला. तो मला मारणार इतक्यात आदित्य तिथे आला आणि त्याने मला वाचवलं. तो जर आज तिथे नसता तर. तू नेमका तिथे कसा? सरे अगं कधी तर ऐकून घेत जा ना. आम्हाला माहिती तू कलेक्टर आहे, तुला समजा कळतंय, तुला सगळी सवय पण असेल, पण आम्ही अगं साधी माणसं आहे. आम्हाला या सगळ्याची नाही सवय, नाही झेपत आम्हाला. आणि आपण लढायचं कुणाबरोबर ग? आपल्याला माहिती आहे समजा कोण करतंय ते. ती काय नाही, आपण इथं नाही थांबायचं. चला भाऊजी एक मिनिट. भाऊजी आय एम सो सॉरी. खरंच मी मनापासून सॉरी म्हणते. पण मालू ऐक ना, इथून बाहेर गेलीस तरी आपल्यावरचं संकट नाही टळणार. उलट आपण एकत्र आहोत ना, हेच चांगलं आहे. मालू बरोबर बोलते सुंदरी, प्लीज ऐक माझं. पण मी काय करू? मला नाही तुमच्या अशा अवस्था बघू. मालू नाही खरं सांगते मालू, मला पण वाईट वाटतंय का, पण प्लीज आपल्याला असं धीर सोडून नाही चालायचं. थोडा धीर धरा. बरं आहे सावी कुठे? नाही सावीची काळजी करू नको, ती आतमध्ये. तिला ड्रॉइंग काढायला सांगितलंय. म्हटलं कालच्या प्रकरणामुळे ऑलरेडी घाबरलेली असणार ती, त्यात तिला परत हे सगळं कळलं तर अजून ती घाबरेल, म्हणून म्हटलं आतच राहू दे. काय झालं? असं का बघतेस माझ्याकडे? का म्हणजे ज्या दिवसापासून तू घरात आलायस ना तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. खरं खरं सांगा दित्य, हे सगळं तुझं प्लॅनिंग तर नाहीये? काय बोलतेस तू सुंदरी? आदित्य धावला नसता तर कृष्णाचा जीव वाचला नसता. डॉक्टरांकडे वेळेवर नेलं म्हणून तो समोर दिसतोय. तर काय झालं असतं? आणि कालही तू असंच बोललीस आणि आजही हेच बोलतीयस का? तू का संशय घेतेस त्याच्यावर? नाही ठीक आहे, सुंदरीला माझ्यावर संशय असणार माहितीये मला. तू विचार, तुला काय विचारायचंय ते विचार. विचारणारच आहे मी. तुला काय वाटलं तुझी नाटकं केली आहेस त्याला मी फसेन? मला सांग, नेमक्या त्याच वेळी तूच त्या ठिकाणी कसा काय पोहोचलास? सरे बास कर आता. अगं खरंच त्यांनी काय केलेलं नाही. अगं मीच त्याला बाहेर पाठवलं होतं सावित्री औषध आणायसाठी. हे बघ सरे, आधी तू आदित्यवरती संशय घ्यायचं थांबव.
हे बघ, हे जे सगळं काय गोंधळ चाललाय ना, त्यातनं तो आपल्याला वाचवण्याचा, सावरण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुझ्या एक लक्षात येतंय का, तू जर त्याच्यावरती सारखा आरोप करत राहिलीस ना, तर हे जे कुणी करतंय ना, तो माणूस बाजूला राहतोय. हे बघ, त्याच्यावर संशय घेण्याच्या नादामध्ये ना दुसरंच कुणीतरी आपल्या घरामध्ये घुसून आपला सर्वनाश करायला बसलेलं आहे. सरे, मी काय बोलते त्याच्यावर नीट लक्ष ठेव. हे भलतच कुणीतरी आहे बघ, आदित्य नाही. अगं पण आहे तू. हे बघा प्लीज माझं ऐकून घ्या. सुंदरीने माझ्याकडे संशयित म्हणून बघणं फार स्वाभाविक आहे, कारण आयुष्यात मी जे काही केलंय त्यामुळे मी हेच डिझर्व करतो. पण आज जे काही झालंय ना, त्यामुळे मी प्रचंड घाबरलो आहे. आणि ही भीती फक्त सावीसाठी नाहीये, तर प्रत्येकासाठी आहे. आज त्यांनी कृष्णाला मारलंय, उद्या मला मारतील, परवा माहित नाही काय करतील ते. आणि सुंदरी, मी तुला विनंती करतो, त्या सगळ्यातून जर आपल्याला बाहेर पडायचंय तर आपल्याला एकत्र राहावं लागणार. खरंच आहे सरे, मला पण आदित्यचं बोलणं पटतंय. हे बघ, अशा वेळेला ना आपण सगळ्यांनी मिळून एकत्र इथंच थांबणं गरजेचं आहे बघ. आणि एक लक्षात ठेव, आदित्य होता ना म्हणून कृष्णा वाचलाय ग. हे शब्द असंच असेल तर ठीक आहे, राहूया आपण इथं. तू असं का मला घेऊन आलीस इकडे? काय झालं काय? आधी काय चाललंय घरात? काय सांगू मलाच कळत नाही. नक्की म्हणजे बघ, म्हणजे तू असं सगळ्यांना सांगतोयस की तुझा आणि सुंदरीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून हे शहर सोडूया, बदली घे. मग त्याच दिवशीपासून घरात सगळं काही विचित्र घडतंय. इतकं घडतंय की घरातले सगळे एवढे घाबरलेत की सगळे तुला पाठिंबा देत आहेत. आई, तुला काय म्हणायचंय? हा खूपच जास्त योगायोगी असं नाही वाटत तुला? आई, तू सुंदरी सारखा का साऊंड करतेस? मला सुंदरी सारखा संशय का घेतेस? जराही विश्वास नाही का माझ्यावर? मला सांग, मी माझ्या लहान बाळावरती असं करेन का? सावीवर असं करेन का की ज्यामुळे ती एवढी घाबरून जाईल? नाही रे राजा, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण म्हटलं आपलं नाणं एकदा वाजवून बघू. आणि काय वाटलं? माझं नाणं खरं आहे. बरं ठीक आहे, चल आपण परत जाऊया. कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. सुंदरीचं कोण इतक्या रात्री? हॅलो हॅलो हॅलो, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो, अहो एक गडबड झाली. कृष्णा भाऊजींना काही अज्ञात गुंडांनी मारलंय. पण असं कसं? काय झालं नेमकं? माहित नाही. नाही नाही, नक्कीच तुमच्या भीतीमध्ये भर घालण्याचा प्रयत्न चालू आहे हा. कारण ज्यांनी तुमच्या घरात तो पुतळा लटकवलाय त्यामागे पण त्याचाच हात असणार आहे. तुम्हाला घाबरवलं जात आहे मुद्दामून. पण मला कळत नाही हे नेमकं कोणी केलं असेल. कारण साहेबनी जर केलं असतं ना तर तिनं डिवोर्सण्यासाठी काहीतरी रेफरन्स दिला असता. म्हणजे जे काही केलं ते सगळं बोलून दाखवलं असतं तिने. पण मला कळत नाही मग ती नाही तर दुसरं कोण आहे? खरंच घरातले सगळे खूप घाबरले. अहो घाबरणार साहजिक आहे. मी काय म्हणतो सुंदरी, मी येऊ का तिथे? नाही नको, केव्हा यायचं मी सांगते. काय 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 झालं? आता सध्या आदित्यमुळे घरचे भलतेच इम्प्रेस्ड आहेत. आदित्यमुळे इम्प्रेस्ड म्हणजे? त्यानेच कृष्णा भाऊजींना गुंडांपासून वाचून घरी आणलं. एक मिनिट म्हणजे आदित्य तिथे होता? तोच तर मुद्दा आहे. नाही सुंदरी,
सुंदरी नक्कीच काहीतरी गडबड आहे. मलाही असंच वाटतंय. हे बघा मी काय म्हणतोय, तुम्ही घरी सांगा की काहीतरी गडबड आहे म्हणून, कारण आदित्य तिथे कसा असू शकतो. मी बोलले धनंजय, पण कोणीच ऐकून घेत नाहीये. सगळे आदित्यच्या बाजूने बोलतात. सुंदरी, तुमच्या घरातले जर आदित्यच्या बाजूने गेले ना तर ते खूप मुश्किल होणार आहे. नाही नाही, मी असं नाही उधळणार आहे. तुम्ही प्लीज निश्चिंत राहा. आणि हो, मला अजून एक गोष्ट बोलायची होती. तुम्ही हॉस्पिटलमध्ये ज्या मुलीला ऍडमिट केलं होतं तिचा फोटो तुमच्या फोनमध्ये होता, पण फोन तुमचा फुटला. तर आता तो डाटा रिस्टोर झालाय का? म्हणजे मला तो फोटो बघायचा होता. मी नवीन मोबाईल घेतलाय, त्यामुळे तो जुन्या मोबाईल मधला सगळा डेटा मी पेनड्राईव्ह मध्ये आहे. मी एकदा चेक करून तुम्हाला सांगतो. बरं चालेल, ठीक आहे. हो. सुंदरी आईशी बोलताय ना? मला पण बोलायचंय, प्लीज द्या ना. अरे आरू आरू. हॅलो सुंदरी आई, तू मला काल भेटली का नास? मला खूप राग आलाय तुझा. आय एम सो सॉरी आरव. प्लीज प्लीज रागवू नकोस माझ्यावर. तू माझी आई म्हणून येणार होतीस घरी. आपण काय काय ठरवलं होतं, तू मी बाबा सावी. आरव हो प्लीज ऐक माझं, ऐक, रडू नकोस. आणि मी येणार आहे, नक्की येणार आहे. थोडासा प्रॉब्लेम झालाय, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना मी नक्की येईन. तू एडी सरांचं काय ऐकलंस? ते सावीचे बाबा कसे झाले अचानक? मला सावीचा पण राग आलाय आणि एडी सरांचा पण खूपच राग आलाय. तू आत्ताच्या